तिरोडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय आणि त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत पाहूयात ग्राफिक वॉलवर। आपण पाहतोय या ठिकाणी तिरोडा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती आणि यामध्ये रविकांत बोपचे हे जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, त्यांचं पारडं जड दिसतंय। जनतेने पुन्हा एकदा त्यांनाच कौल दिलाय आणि संभाव्य आमदार म्हणून रविकांत बोपचे हेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुढे येत आहेत। तसं भाजपचंही कडवं आव्हान होतं, विजय रहांगडाले हे इथून उमेदवार म्हणून होते, परंतु या ठिकाणी विजय होतोय तो रविकांत बोपचे यांचा। अगदी आणि यामागची नेमकी कारणं काय आहेत ते देखील जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम देशमुख यांच्याकडून। जिल्ह्यातील तिरोडा मतदारसंघ हा लक्षवेधी मतदारसंघ ठरलेला आहे, कारण महायुतीकडून विजय रांगडाले भाजप यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीचे रविकांत बोपचे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे। तर या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे पण आपल्याला उमेदवार दिसलेले आहेत। त्यात वंचित आघाडीकडून अतुल गजबी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र सुरुवातीला ही तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती, नंतर दुहेरी लढतचे चित्र आपल्याला पाहण्यात मिळाले। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार हे सुद्धा प्रचाराला आले होते। त्यानंतर चित्र बदलल्याचे आपल्याला दिसले आणि त्यांचा प्रभाव मतदाराकडे दिसले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले होते।